तर नमस्कार. आजचा विषय तुम्हाला कळत असेल थंबनेल वरून काय नक्की बोलायचंय, कशाबद्दल बोलायचंय. पण जरी पिच त्यांनी तयार केलेलं असलं तरी आता बॅटिंग मी करणार आहे. तर बघूया आजच्या बॅटिंग मध्ये शॉट कोणाला बसतोय आणि सिक्सर कोणाला मिळतात. तर एक सिटी स्टेट म्हणतात ना त्या प्रकारचं असलेल्या दिल्ली शहराच्या म्हणजे दिल्ली या राजधानीच्या म्हणजे दिल्ली या राज्याच्या निवडणुकांबद्दल आज चर्चा करायची आहे. त्यासाठी आपण व्हिडिओ करतोय. आता जसं की आपण म्हटलेलं आहे की पिच तर यांनी केलेलं आहे, पण खेळणारे आहेत महिला आणि त्यावर 3 पार्ट्या तिथे निवडणुकीत आहेत. आम आदमी पार्टी, काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी. तर पहिले तर 15 वर्ष राज्य केलं, राज्य स्थापन झाल्यानंतर ते आहे काँग्रेस. आता त्याच्यानंतर 3 वेळा मुख्यमंत्री पद भूषवलेली पार्टी आहे आम आदमी पार्टी. म्हणजे त्याच्यानंतर एकदा एकेकाळी साहेब सिंग वर्मा नावाचे एक मुख्यमंत्री त्या राज्याला होऊन गेले, ते बीजेपीचे मुख्यमंत्री होते. आणि सुषमा स्वराज वगैरे अशा बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या बीजेपीच्या मुख्यमंत्र्यांनी पण तिथे राज्य गाजवलेलं आहे. तर अशी सगळी विचित्र आणि एक प्रकारे एका सिटी स्टेटचा दर्जा असलेलं राज्य असं त्याला म्हणू शकतो आपण. त्या म्हणजे देशाची खरी राजधानी आहे असं म्हणू नये, पण एका मुंबईसारखं एक महानगर जे आहे त्या एवढी एका राज्याचा दर्जा मिळालेली आपली राजधानी आणि तिच्याबद्दल चर्चा करावी लागते निवडणुकीसाठी, हीच खूप मोठी गोष्ट असं म्हणू शकतो आपण. पण तशी नाहीये. गेले 10 वर्ष केजरीवाल नावाच्या एका घुशीने त्या दिल्लीला असं भुसकून टाकलेलं आहे आणि आतमधून असं गचाळपणा सगळं आतमध्ये भरलेला आहे. सगळी माती बाहेर काढत 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 आता आतमध्ये काही शिल्लकच ठेवलेली नाही अशी परिस्थिती त्या दिल्लीची करून ठेवलेली आहे. मग त्याच्याबद्दल बोलताना म्हणजे जी काँग्रेस लोकसभेच्या वेळी त्यांच्या बरोबर लढत होती, आजची त्यांच्या विरुद्ध बोलते का तर सत्ता पाहिजे म्हणून. आणि त्याच्या उलट की जे कायमच त्यांच्या विरुद्ध लढत आले त्यांना यावेळेस त्यांचा वोट शेअर वाढवायचा आहे. आतापर्यंत जो वोट शेअर होता त्यामध्ये त्यांना काही यश मिळत नव्हतं, पण आता त्यांचा जो वोट शेअर आहे तो त्यांना वाढवायचा आहे म्हणून बीजेपी कार्यरत आहे. आणि सगळ्यात एक विचित्र म्हणजे कंडिशन म्हणजे जी परिस्थिती तिथे तयार झालेली ती अशी आहे की मुख्यमंत्री पदाचा कॅन्डिडेट हा आम आदमी पार्टीकडून केजरीवालच असणार हे त्यांनी पहिल्यापासून सांगितलं. म्हणजे ते स्वतःच्या सिटिंग मुख्यमंत्र्याला पण ते काय म्हणतात ते आला गेलेला म्हणजे आला गेल्याची वगैरे असं ना तशी ती आतिशी सिंग आहे ना ती, पण ती लावते मार लेना म्हणजे मार्क्सिस्ट आणि लेनिनवादी. म्हणजे काय ना घर का ना घाट का, ना इकडची ना तिकडची, मधलीच केजरीवालची अशी ती झालेली आहे. आणि ती जे सांगते त्यावरून ती जी भाषा बोलते ती तर ते सगळी सर्व जनश्रुत जी भाषा आहे तीच ती बोलते. आणि त्यावर ते आपल्या सगळ्या प्रचार त्याला आम्ही प्रचारासाठी तर तिने कटोरा आणलाय. मैं अभी मुझे डोनेशन दो तब मैं चुनाव लढूंगी वगैरे असं तिने सांगितलंय. माझ्याकडे पैसे नाहीत, सिटिंग मुख्यमंत्री आहे पण पैसे नाहीत निवडणूक लढायला, अशी तिने जी ट्रिक सगळ्या चालू केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं ज्या गोष्टीबद्दल बोलायचं आहे ते असं की बीजेपीचं जे संकल्पपत्र आहे म्हणजे ते प्रत्येक वेळी ज्या निवडणुकीमध्ये आपल्या मॅनिफेस्टो डिक्लेअर करतात संकल्पपत्र म्हणतात, त्या संकल्पपत्रामध्ये मोठी घोषणा जी केलेली आहे ती म्हणजे महिलाओं के लिए सिलेंडर पर हर सिलेंडर पर 500 रुपये की सब्सिडी दी जाएगी. रेवडी कोण वाटतंय आणि त्या रेवडीचा फायदा कोण घेत आहे हे तुम्हाला कळतंय का? आज महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण दिली, आज त्या MP मध्ये लाडकी बहीण सुरू केला आणि त्याचा परिणाम पूर्ण देशामध्ये सगळीकडे सुरू झाला. म्हणून हे पण आता लाडकी समृद्धी वगैरे असं काय काय महिला समृद्धी, महिला सन्मान वगैरे सगळं चालू झालेलं आहे. पण जी पार्टी रेवडीलाच विरोध करत होती त्या पार्टीला आज अशी कंडिशन आलेली आहे की समोरच्या राजकारणाची गलितगात्र झालेली अवस्था बघता जे आपलं जे पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणजे आपण सबसे अलग है हम वगैरे ते सांगायचे, तर त्यामुळे
आज बीजेपीला पण तेच करावं लागतं, कारण लोकांनी तिथल्या स्थानिक जनतेला सवय लावलेली आहे, या लोकांनी बाकीच्यांनी, की जे फुकट मिळेल. एक तर काँग्रेसने पहिल्यापासून फुकटची सवय लावलीच लोकांना, म्हणजे फुकट धान्य मिळणार, फुकट हे मिळणार, फुकट ते मिळणार, काँग्रेसने पहिल्यापासून सांगितलंच. पण या सगळ्यामध्ये आता जे जे संकल्पपत्रामध्ये या ज्या गोष्टी वाटप झालेल्या आहे, म्हणजे त्याच्यामध्ये असं आहे की मातृ सुरक्षा वंदना के तहत गर्भवतियों को 6 पोषण किट और 21,000 रुपये दिए जाएंगे. ही एक प्रकारे मदत झाली ह्याला म्हणू शकतो. म्हणजे या संकल्पपत्राचे वेगवेगळे पैलू कसे आहेत ते आपण बघूया. त्याच्यामध्ये 60 से 70 साल के लोगों की पेंशन में 500 रुपये की बढ़ोतरी की जाएगी. म्हणजे जे ऑलरेडी चालू आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये त्यांचं टॅगलाईन द्यायची होती की जे सरकारी आता ज्या योजना चालू आहेत त्यामध्ये कुठलाही खंड पडणार नाही. म्हणजे काय की ज्या रेवडी आता वाटल्या जातात ऑलरेडी आप सरकारकडून, त्या वाटण्यासाठीच आम्ही तुम्हाला प्रोत्साहन देऊ असं जे म्हटलेलं आहे. म्हणजे हे का, आता जनतेला ही लागलेली वाईट सवय. म्हणजे उदाहरणार्थ जेव्हा लोकसभेच्या निवडणुका असतात तेव्हा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बीजेपीचा जो कॅन्डिडेट असतो त्याला जे मतदान मिळतं ते काय त्या रेवडीच्या नावावर तर मिळत नाही ना, ते सेंट्रलने केलेल्या कामावर, सेंट्रलच्या नेत्याच्या नावावर वगैरे ते मतदान मिळतं. पण जेव्हा तुम्ही स्टेटमध्ये ती लोक मतदान करतायत तेव्हा ती तिथल्या स्थानिक जी जनता आहे, म्हणजे स्थानिक जो उमेदवार आहे किंवा स्थानिक जो आमदार आहे आणि किंवा स्थानिक मुख्यमंत्री कोण असणार आहे या सिटीचा, सिटी स्टेटच आहे ना ते, त्याचा मुख्यमंत्री कोण असणार आहे हे विचार करून लोक मतदान करतात. म्हणजे एका बटन दाबण्याच्या वेळीचा वेगळा विचार हा कुठल्या प्रकारे लोक करतात हे त्यातून दिसून येतं. मी हे 2-3 पॉईंट तुम्हाला हे सांगितलंय कारण जे तुम्ही आज आम आदमी पार्टीचं जर का त्यांनी दिलेल्या योजना वगैरे बघितल्या तर त्यांनी तर हेच सांगितलं ना की आम्ही 20 लिटर पाणी फुकट देऊ, आम्ही हे फुकट देऊ, आम्ही लाईट फुकट देऊ. फुकट का देताय? लोकांचं म्हणणं काय आता दिल्ली मधल्या की फुकट नाही पाहिजे आम्हाला, आम्ही पैसे द्यायला तयार आहोत पण आम्हाला सर्व्हिसेस प्रोव्हाइड करा. आज मेट्रोमध्ये चढल्यानंतर मेट्रो स्वच्छ आहे पण मेट्रोच्या खाली उतरल्यानंतर जिना खराब आहे, अशी का कंडिशन आहे? का असं होतंय? मेट्रो बांधल्या खऱ्या पण त्याचं संगोपन, तिथल्या प्रिमायसेसचं संगोपन हे करता येत नाही का दिल्ली गव्हर्नमेंटला, दिल्ली स्टेट गव्हर्नमेंटला? दिल्लीमध्ये गृह विभाग हा फक्त सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येतो, पण दिल्लीमध्ये जे बाकीचे विभाग आहेत ते सगळे दिल्ली गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडर येतात. पूर्ण राज्याचा दर्जा त्या राज्याला म्हणजे एका स्टेटला नाहीये. हे जर का असं असेल तर प्रत्येक वेळी जी गोष्ट करायची त्यावर पैसे नाही म्हणून सेंट्रलकडे ओढायचं, हे जे राजकारण एवढी 10 वर्ष चाललं त्याच्यात मध्ये सगळे मलिदे खाऊन झाले, सगळ्यावर खाणं पाणी सगळं झालेलं आहे. आणि परवाच्या एका रिपोर्ट मध्ये तर सांगितलंच ना कॅगने की जेव्हा लोक म्हणजे जी दारू घोटाळा जो आहे त्याच्यामध्ये 2,000 करोडचं नुकसान हे स्टेटला झालेलं आहे. म्हणजे राजस्वमध्ये नुकसान झालेलं आहे दिल्लीच्या, असं जे म्हटलेलं आहे. म्हटल्यावर किती विचित्र प्रकारचा भ्रष्टाचार. म्हणजे जे सांगत होते की आम्ही गाडी घेणार नाही, आम्ही बंगला घेणार नाही, आम्ही हे चालवणार नाही, आम्ही ते चालवणार नाही, आम्ही इमानदारीचे पुतळे म्हणून आम्ही जगासमोर येणार, त्यांनी गेल्या 5 वर्षात जे काही खाना पाणी दाना पाणी खाल्लेलं आहे त्यातून दिल्लीची जी काय वाट लागली. आज दिल्लीच्या बसेसमध्ये लोक बसत नाहीत का, तर अर्धी बस फुकट चालते स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडर जी चालते ती, म्हणून लोक आपल्या रिक्षा ओला उबर करून लोक फिरतायत. का असं होत आहे? एक तर प्रदूषण जे आहे दिल्ली मधलं, श्वास घेऊ शकत नाही. आज महाराष्ट्रामध्ये आपण मुंबई सारख्या ठिकाणी पण प्रदूषण जरी एखाद्या ठिकाणी जास्त असलं पण ऍटलीस्ट बाकीच्या ठिकाणी फिरून माणूस लेवल तरी मॅनेज करू शकतो स्वतःच्या शरीराची. पण तिथे तर तसं पण नाही, पूर्ण शहर प्रदूषणाखाली. म्हणजे राजकीय सगळ्यात मोठे मोठे नेते पण तिथे आहेत पण त्यांना पण अशी कंडिशन आहे तिथे की त्यांना हे जे सगळे विचित्र कंडिशन तयार झाली प्रदूषणाची, त्यामुळे श्वास घ्यायलाच त्रास होतोय. अशी कंडिशन जर का दिल्लीची झालेली असेल. आणि यमुनेमध्ये फेस हा असा तरंगतो, पाण्यावर तरंगणारा फेस बघतो आपण व्हिडिओमध्ये, जे यमुनेचे व्हिडिओ येतात. तर त्याच्यामध्ये सांगायचं हरियाणाने पाणी सोडतात, हरियाणातून घाण पाणी येतं. मग ते तुमचं काम काय आहे?
दिल्लीच्या गव्हर्नमेंटचं काम काय आहे हे जर का तुम्ही कधी मोजमाप केलंय का, काय काम केलंय त्यांनी, याचा हा व्हिडिओ त्यांचं म्हणजे याचं ठेवावं झाकून दुसऱ्याचं वाकून ते तसा करण्याचा नाहीये. पण खरी परिस्थिती दिल्लीची काय आहे हे जर का आज तुम्ही बघितलं तर त्या बसेस ज्या मुळात जे काही उमेदवार आहे त्यांनी जे आता प्रत्येक जण बोलतोय त्यामधून हे तर कळतंय ना की ज्या बसेसची कंडिशन पाहिजे तशी नाहीये, जेवढ्या बसेस पाहिजेत तेवढ्या नाहीयेत. मग अशा विचित्र कंडिशन मध्ये असलेल्या राज्यामध्ये जर का परिवर्तन घडायचं असेल तर परिवर्तन घडवण्यासाठी वेगळ्या पार्टीला तरी सत्ता लोकांनी द्यायला पाहिजे. मग जोपर्यंत तुम्ही त्यांनाच देत बसाल जे आहेत त्यांना, तर सेवा जशी मिळत होती तशीच मिळत राहणार आहे. पण असं घडत नसताना लोक हे वेगळ्या प्रकारे विचार करण्यासाठी, जसे दिल्लीमधले प्रचलित आहेत जसं ते लोकसभेला विचार करतात तसा जर का त्यांनी या निवडणुकीत देखील विचार केला तर एक वेगळ्या प्रकारचा निर्णय आपल्याला या विधानसभेमध्ये म्हणजे दिल्ली या विधानसभेमध्ये दिसू शकतो. म्हणजे पहिल्यापेक्षा लेफ्टनंट गव्हर्नरच्या ज्या पॉवर आहेत त्या वाढवलेल्याच आहेत. म्हणजे आता मुख्यमंत्री पद फक्त तिथे राहिलेलं असं म्हणू शकतो आपण. पण हे का राहिलं, हे का करावं लागलं, कारण सेंटरला दिसलं की हे खाली काहीच काम करत नाहीत. म्हटल्यावर कंट्रोल शेवटी सेंटरला स्वतःच्या हातात ठेवावंच लागणार आहे काही झालं तरी. कारण कुठेतरी काम व्हायला पाहिजे ना, कुठेतरी ती देशाची राजधानी आहे. त्या राजधानीमध्ये आपल्या बाकीच्या देशातून लोक येतात, मोठे मोठे तिकडचे पंतप्रधान, तिकडचे अध्यक्ष, राष्ट्राध्यक्ष वगैरे येतात, त्यांना तिथले मंत्री येतात, त्यांना ते आपल्या देशाची राजधानी बघवण्यासारखी तरी असली पाहिजे ना. चांगली तर नंतरची गोष्ट, पहिले ती घाण कचरा जो काय रोज पडतोय, कचरा उचलत नाही रस्त्यावर, अशी कंडिशन आहे. म्हटल्यावर तिथे जर का सगळं सुरस्थावर होण्यासाठी, निदान सिस्टीम लागण्यासाठी तरी जर का नवीन सरकार आलं तर त्यामध्ये काहीतरी परिवर्तन दिसू शकतं असं आपण म्हणू शकतो. म्हणून दिल्लीच्या जनतेने एक वेगळ्या प्रकारचा चांगला निर्णय घ्यावा यासाठी हा व्हिडिओ केला. आणि यावरून तुम्हाला दिल्लीची कंडिशन कशी आहे कळलीच असेल. आणि जर का याबद्दल तुम्हाला काही अज्ञात असेल आणि त्या गोष्टी जर का आमच्याकडे पोहोचवायच्या असतील तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये त्या नक्की सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा आणि चित्रपट पेढीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हे सगळं बोलून मी माझं जे बोलण्याचा विषय आजचा आहे तो इथेच थांबवतो. आणि तुम्ही हा व्हिडिओ बघितला त्यासाठी तुमचे धन्यवाद.